विवेचन केलं, काही मुद्द्यांची त्यांना आठवण करून देण्यासाठी आजची पत्रकार परिषद मी घेतली आहे. आपण सुरुवात करूया. म्हणजे याच्या आधीचे पण खूप आहेत, पण साधारण आदित्य ठाकरे सक्रिय असल्यापासूनची सुरुवात करूया. सन 2011ला बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक रस्त्याचं कंत्राट काढलं होतं. त्याच्या रस्त्याच्या कंत्राटामध्ये साधारण 3 कंत्राटं होती. एक शहराचं होतं 278 कोटी रुपयाचं, एक ईस्टर्न सबअर्बचं होतं 352 कोटी रुपयाचं, आणि एक वेस्टर्न सबअर्बचं होतं 339 कोटी रुपयाचं. आता ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे सांगतायत त्या पद्धतीचीच 3 कंत्राटं त्याही वेळेला होती. त्यावेळेलाही जे कंत्राक्टर क्वालिफाय झाले होते त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये, त्याही कंत्राटदारांनी सेम मोडस ऑपरेंडी वापरली होती. म्हणजे ईस्टर्नला जर ते 5% अबव असतील तर ते वेस्टर्नला 8% अबव होते, जेणेकरून ईस्टर्नचं काम त्यांना मिळावं. सिटीमध्ये ते अजून 10% अबव होते. सिटीमधला जो 5% होता तो वेस्टर्नमध्ये 10% होता. अशा पद्धतीने कार्टलायझेशन करून त्या 6 कंत्राटदारांनी ती कामं घेतली होती. त्या 6 कंत्राटदारांची नावं मी तुम्हाला पुढच्या टप्प्यात सांगणार आहे. पण असे 6 कंत्राटदार होते 2011ला. त्यावेळेला सन्मान्य राजसाहेबांच्या निदर्शनाची जेव्हा गोष्ट आली त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेचे श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्याकडे स्वतः सन्मान्य राजसाहेब गेले होते. त्या शिष्टमंडळात मी स्वतः देखील होतो. कशा पद्धतीने महानगरपालिकेची कंत्राटं दिली जात आहेत, कशा पद्धतीने कार्टलायझेशन होतंय, ह्याच्यामध्ये दर्जा कसा राखला जात नाही, आणि महत्वाची गोष्ट 1 वर्षासाठी काम न देता 3 वर्षासाठी ते काम दिलं गेलेलं. म्हणजे जे आत्ता घडलंय तेच त्यावेळेला आदित्य ठाकरेंच्या काळात सुद्धा घडलं होतं. तर मला असं वाटतं याबद्दल सुद्धा आदित्य ठाकरेंनी एक पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा दिला पाहिजे. आणि त्याही वेळेला जे 6 कंत्राटदार होते ज्यांना 2011 मध्ये काम मिळालं, त्यांनाच 2013 मध्ये काम मिळालं, त्यांनाच 2014 मध्ये काम मिळालं, आणि 2017 मध्ये ब्लॅकलिस्ट होईपर्यंत त्यांना ती कामं मिळत होती त्या कामावर. आता आपण जाऊ 2012ला. 2012ला बृहन्मुंबई महानगरपालिकेने शाळेतल्या मुलांना आपण 37 वस्तू द्यायचो. म्हणजे पट्टी, पेन्सिल, रबर, वह्या, पुस्तकं, छत्री, रेनकोट, दप्तर, अशा बऱ्याच वस्तू द्यायचो. ते जवळजवळ होतं 200 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट. आणि त्याही वेळेला एकाच नावाने विविध गोष्टींचं कंत्राट, म्हणजे कंपनी एक त्याच कंपनीला गेले वर्षानुवर्ष कामं मिळत होती. आणि गमतीची गोष्ट अशी, त्यावेळेला स्थायी समितीमध्ये मी स्वतः होतो, तेव्हा आम्ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती की बाजारात, म्हणजे अगदी आपण रिटेल काउंटरमध्ये गेलो तर जी कंपास आपल्याला 30 रुपयाला मिळायची ती कंपास त्याची क्वांटिटी जवळजवळ 5 लाख होती. महानगरपालिका 36 रुपयाला विकत घेत होती. म्हणजे साध्या दुकानात आपण 30 रुपये आणि महानगरपालिका 36 रुपयाला घेत होती. त्याही वेळेला तीही गोष्ट आम्ही निदर्शनास आणून दिली. तो जवळजवळ 200 ते 250 कोटीचा फार मोठा भ्रष्टाचार होता. त्यावेळेला कोर्टात लढाई झाली. कोर्टानेही ती लढाई मान्य केली आणि महानगरपालिकेला टेंडर सुधारवण्याचे आदेश दिले. मला असं वाटतं त्या घोटाळ्याबद्दल पण आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे. हा घोटाळा होता 2012चा. 2013 मध्ये अजून एक अतिशय सुरस असा घोटाळा झाला. आपल्याला आठवत असेल तर महानगरपालिकेचा जी कचरा व्यवस्थापन समिती आहे, समितीने ठरवलं की महानगरपालिकेचा एक लोगो असला पाहिजे, स्वच्छ मुंबईचा एक लोगो असला पाहिजे. तर हा लोगो कोणी करायचा? तर लोगो करण्यासाठी म्हणून सन्माननीय उद्धव साहेबांचे मित्र होते रामनाथकर म्हणून, एक मोठे आर्टिस्ट आहेत. तर त्यांना सांगितलं की हा लोगो तुम्ही
बनवून द्या. आणि त्यांनी महापालिकेला असं सांगितलं की मी फ्री ऑफ कॉस्ट हा लोगो तुम्हाला बनवून देईन. तो लोगो बनला, सगळं झालं, तो महानगरपालिकेने लावायला सुरुवात केली. आणि त्यानंतर अचानक एक दिवस स्थायी समितीमध्ये त्याचं बिल आलं की त्या लोगोचे 32 लाख रुपये रामनाथकर साहेबांना द्यायचे. त्यावेळेला आम्ही त्या गोष्टीवर ऑब्जेक्शन घेतलं की 32 लाख रुपये कुठून आले? जर लोगो फ्री ऑफ कॉस्ट देणार होते तर मग 32 लाख रुपये का? आणि जर 32 लाख रुपये द्यायचे तर त्याचं टेंडरिंग का नाही काढलं? त्यावेळेला मोठा विवाद झाला आणि त्याच्यात असं सांगण्यात आलं की लोगोच्या डिझायनिंगची ते किंमत घेणार नव्हती, पण लोगोला येणारा खर्च 32 लाख रुपये आला. तो कसा तो शेवटपर्यंत कळला नाही. शेवट महानगरपालिकेने तो लोगो रद्द केला, तो लोगो वापरणं रद्द केलं आणि ते 32 लाख रुपये महानगरपालिकेचे आम्ही वाचवले. ही गोष्ट 2013 मधली. 2014 मध्ये ज्या वेळेला रोडच्या माध्यमातून विविध ठिकाणी खड्डे आणि त्याच्यावरनं खूप मोठा प्रचंड गदारोळ झालेला, त्यावेळेला असं ठरलं की एक प्रायव्हेट कन्सल्टन्सी अपॉइंट करायची की जी रोडच्या कामाची पाहणी करेल, त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या असेल तर ते सुचवेल, म्हणजे त्याचं सिमेंट किती कुठल्या ग्रेडचं असलं पाहिजे, खडी कुठल्या ग्रेडची असली पाहिजे, ते कामं बरोबर करतायत की नाही, या पद्धतीची एक कन्सल्टन्सी तयार करण्याचं महापालिकेने ठरवलं. आणि त्या कन्सल्टन्सीचं कॉन्ट्रॅक्ट 786 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हे कुठलीही टेंडर न मागवता त्या कन्सल्टन्सीला देण्यात आलं. आणि 786 कोटी रुपये टेंडर न घेता का दिले हा प्रश्न जेव्हा हायकोर्टाने विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं आमच्याकडे वेळ नव्हता म्हणून आम्ही दिलं. आणि तीच कन्सल्टन्सी पुढे महानगरपालिकेला ब्लॅकलिस्ट करावी लागली. याबद्दल सुद्धा आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे. सन 2015 आपल्याला आठवत असेल तर शाळेतल्या मुलांसाठी टॅब घ्यावेत अशी एक संकल्पना समोर आली की मुलांनी टॅबवर अभ्यास करावा. त्यांना वह्या पुस्तकांचा सगळा त्रास होतो, त्यामुळे त्यांनी टॅबवर अभ्यास करावा. टॅबवर अभ्यास करण्यासाठी म्हणून टॅबचं टेंडर कॉल आउट करण्यात आलं. त्यावेळेला सध्या असलेले व्हिडिओकॉनचे टेंडर हे टॅबसाठी आलं. टॅबची बाजारभावाची किंमत सर्वसाधारणपणे ही 4,800 ते 5,200 रुपये असताना महानगरपालिकेने 12,600 रुपयाला टॅब विकत घेतले. आणि ते थोडे थोडके नाहीत तर हजारोंच्या संख्येने टॅब हे महानगरपालिकेने विकत घेतले. त्यावेळी गोंधळ झाला आणि एका वर्षाच्या आत ते टॅब बंद सुद्धा पडले. हा घोटाळा 2015 सालचा आहे. आमची विनंती आहे आदित्य ठाकरेंनी ह्याच्यावर सुद्धा पत्रकार परिषद घ्यावी. सन 2017ला 2011 मध्ये ज्या कंत्राटदारांना कामं दिली गेलेली त्या कंत्राटदारांना 2014ला एक फार मोठा घोटाळा झाला. त्याची चौकशी झाली. महापौरांनी स्वतः तक्रार केली होती आणि ते कंत्राटदार ब्लॅकलिस्टेड झाले होते. 2017ला काय चक्र फिरली माहीत नाही, कशी चक्र फिरली माहीत नाही, पण जे ब्लॅकलिस्टेड असलेले कॉन्ट्रॅक्टर होते हे सगळे कॉन्ट्रॅक्टर लिस्टमधनं यांना वगळण्यात आलं, त्यांना काढून टाकण्यात आलं. याही घोटाळ्याच्या बद्दलची पत्रकार परिषद आदित्य ठाकरेंनी घ्यावी अशी आमची त्यांना विनंती आहे. 2018 ते 2020 या संपूर्ण कालावधीत आपल्याला आठवत असेल तर राणीच्या बागेमध्ये नुकतेच पेंग्विन आलेले होते. या पेंग्विनचा सांभाळ करण्यासाठी एक प्रचंड मोठं असं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं, जवळजवळ 200-250 कोटी रुपयाचं. ज्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्या माणसानी आधीच्या सुद्धा कॉन्ट्रॅक्टमध्ये योग्य ते काळजी न घेतल्यामुळे एका पेंग्विनचा मृत्यू झाला होता आणि त्याच माणसाला पुन्हा कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं आणि कंडिशन अशा पद्धतीने ठेवलेल्या की दुसरे कोणीच क्वालिफाय झाले नाहीत. आणि 250 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट हायलँड कंपनी जी आहे यांना देण्यात आलं. त्याही घोटाळ्याबद्दल अनेक वेळा आवाज उठवला की बाबा हाच व्यक्ती कसा काय क्वालिफाय होतो, दुसरे कसे काय क्वालिफाय होत नाहीत, टेंडर कंडिशन्स काय आहे त्याच्यामध्ये.
ह्याच्याबद्दल घोटाळा झाला होता. मला असं वाटतं त्याही घोटाळ्यांबद्दल, त्या पेंग्विनच्या देखभालीमध्ये जो काय 500-600 कोटी रुपये जनतेचा पैसा खर्च झालेला आहे, त्याही घोटाळ्याबद्दल आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे. 2019 मध्ये ज्या पद्धतीने कोरोनाची कामं दिली गेली, म्हणजे एकेका पंख्याची किंमत 1500-1600 रुपये असताना आपण 1.5 लाख रुपये त्या पंख्यांचं भाडं दिलं. एकेका बेडची किंमत 20-25 हजार रुपये असताना आपण त्याच्या बदल्यात 2.5-3 लाख रुपये भाडं दिलं. तिथे असणारे सीसीटीव्ही कॅमेरे त्याची किंमत 4-4.5 हजार रुपये असताना आपण त्याचं जवळजवळ 3.5 लाख रुपये भाडं दिलं. आपल्याला आठवण असेल तर काही रोबो खरेदी केलेले की ते रोबो सर्व्हिस देणार म्हणून. ते रोबो आजही धुळखात महापालिकेमध्ये पडलेले आहेत. त्या रोबोची किंमत पण कोटींच्या घरात जाते. मला असं वाटतं याही सगळ्या घोटाळ्यांबद्दल आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे. त्यामुळे आमची विनंती आहे की त्यांनी आत्ता पत्रकार परिषद घेतला, अभिनंदन आहे, झोपी गेलेला जागा झाला. पण हे जे घोटाळे झालेले आहेत ह्याच्याबद्दल आदित्य ठाकरे बोलणार आहेत का? ह्याच्याबद्दल संपूर्ण विवेचन करणार आहेत का? याही बद्दल आदित्य ठाकरेंनी बोललं पाहिजे. नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवताना आदित्य ठाकरेंनी तो मी नव्हेचा लखोबा लोखंडे होऊ नये की तो मी नव्हेच हे त्यांनी म्हणू नये. संदीपजी, आता जे आयुक्त आहेत शहर, ते त्यांच्या पण कार्यकाळात होते. मुळात त्यांच्यावरती प्रश्नचिन्ह उभं करणं किंवा निर्माण करणं कितपत? मला असं वाटतं आयुक्त म्हणजे कठपुतली आहे. जो ज्याच्या हातात दोर आहेत तो जसा नाचवतो तसे ते नाचतात. दुर्दैव आहे पण ही सत्य परिस्थिती आहे. परंतु आयुक्तकाल यांनी असं देखील एक वक्तव्य केलं की माझ्या व्यक्तिगत माझ्यावरती आरोप नाहीये, त्या पदावरती आरोप आहेत. मी देखील काही कागदपत्र दाखल केले की घोटाळे झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी म्हणजे हे सगळं प्रकरण जे आहे ते कुठेतरी ठाकरे गटाच्या अंगलट येण्यासारखं आहे का? मला असं वाटतं इक्बाल चहल साहेबांचा आयुक्त परमबीर सिंग होण्याच्या मार्गावर आहेत ते, आणि तेच ते होतील असं एकंदरीत दिसतंय. आपण हे जे आरोप करताय त्या आरोपांविषयी तुम्ही काही पोलखोल करणार आहात का, किंवा मुख्यमंत्र्यांची वगैरे काही भेट वगैरे तुम्ही याविषयी? संदीपजी, याच्या अगोदर तुम्ही ज्या पद्धतीने आता म्हणालात की परमवीर सिंग होण्याचा प्रकार दिसतोय, त्यामुळे परमवीर सिंगांनी जसं नेत्याला अडकवलं होतं तसा कुठल्या तरी नेत्याला अडकवण्याचा हा प्रकार होणार का? जसं दिसतंय एकंदरीत, कारण ज्या पद्धतीची चौकशी चालली आहे आणि हे तर स्पष्टच दिसतंय की कोरोना काळात घोटाळा झाला त्यातला. पण नाहीतर मला सांगा, किशोरी पेडणेकरांच्या मुलाला क्रिश कंपनीला कुठले अनुभव नसताना कसं काम मिळालं? नवाब मलिकचे ओळखीचे जे आहेत त्यांना बीकेसीचे डॉक्टर पुरवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं, कसं मिळालं? त्यामुळे ही सगळी कामं देताना ह्याच्यामध्ये कुठलेही पारदर्शकपणा नव्हता. ह्याच्यामध्ये निव्वळ सगळी सेटिंग करून गोष्टी केलेल्या आहेत हे दिसतंय. आणि इक्बाल चहलला नाही माहितीये. त्यामुळे आणि कसं असतं, शेवट आपल्याला एक गोष्ट माहितीये की माकडाच्या आणि माकडिणीच्या पिल्लाची जेव्हा माकडिणीच्या जीवावर येतं तेव्हा पिल्लाला खाली दाबतेच. त्यामुळे आता पिल्ल खाली दाबायची वेळ आली आणि माकड उभं राहणार आहे. परंतु संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की केवळ मुंबई महानगरपालिकेची निवडणूक दृष्टिकोन ठेवून भाजपाचा डाव आखत. माझं संजय राऊतांना एक स्पष्ट म्हणणं आहे की ते दरवेळेला ना एक प्रश्न विचारला की ते भलतंच बोलतात. स्पेसिफिक आरोप आहेत. हिम्मत असेल संजय राऊतांमध्ये स्पेसिफिक आरोपांची उत्तर द्यायची. हो करून ते बोलण्यात काय अर्थ नाही ना. स्पेसिफिक आरोप आहेत, स्पेसिफिक उत्तर द्या. आमच्यावर अन्याय झाला, आम्ही लढू, हे सगळे थोतांड कशाला? स्पेसिफिक आरोप आहेत. तुम्ही शालेय वस्तूंच्या घोटाळ्यात पैसे खाल्ले का? हो की नाही? नसतील खाल्ले तर का नाही खाल्ले? खाल्ले तर का खाल्ले? ह्याचं स्पेसिफिक उत्तर नाही. बाकीची बडबड त्यांनी करू नये. आदित्य ठाकरे म्हणतायत की माझ्या मुंबईला लुटू नका, माझ्या मुंबईला एटीएम करू नका, ती एटीएम वगैरे अशा पद्धतीने बोलतायत. आदित्य ठाकरेंनी मुंबईला गेले अनेक वर्ष मुंबईची लूट केलेली आहे, म्हणून त्यांना वीरप्पन गँग म्हटलं जातं. हे त्यांनी विसरू नये. आणि या वीरप्पन गँगनी म्हणजे म्हणणं की जंगलाला लुटू नका हेच हास्यास्पद आहे. यांनी काय धंदे केलेत आतापर्यंत? तुम्ही किती लूटालूट केलीत? त्या पेंग्विनच्या नावाखाली किती रुपयांना लुटलेत मुंबईकरांना? मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी लोकांच्या समोर आहेत. कोरोनाच्या नावाखाली किती लोकांना लुटलं, या सगळ्या गोष्टी समोर आहेत.
संदीपजी, पण यालाच निगडीत असा पण प्रश्न आहे की मुंबई महानगरपालिकेबरोबर इतर महानगरपालिका आहेत, यांच्या देखील कोविड काळातल्या गोष्टींच्या तपासणी करण्यात यावी अशी देखील आता 100% झाली पाहिजे. त्याबद्दल काय वाद असण्याची गरजच नाही. जिथे जिथे घोटाळा असेल, मग तो कोणाचाही तिथे असो, तिथे चौकशी झालीच पाहिजे. संदीपजी, काल 4 तास चौकशी झाली ईडी कार्यालयामध्ये चहल यांची. चौकशीच्या नंतर जेव्हा बाहेर आले, माध्यमांशी संवाद केला, त्यावेळेस चहल असं म्हणतायत जम्बो कोविड घोटाळ्या प्रकरणी 1ही रुपयाचा भ्रष्टाचार नाही. तो आता येणारा काळ ठरवेल ना. आता कुठला आयुक्त म्हणणार आहे हो भ्रष्टाचार केला असं म्हणणार आहे का? तो तेच म्हणणार आहे. सर हिंदी में ब्रीफ कर दीजिए, सर हिंदी में ब्रीफ कर दीजिए क्या है? संदीप प्रेस कॉन्फ्रेंस आप ले रहे हैं, उस प्रेस कॉन्फ्रेंस का हेतु क्या है? क्या देखिए, ऐसा है कि पिछले 2 दिनों से जिस प्रकार से आदित्य ठाकरे साहब ने जो बात कही है महानगर पालिका में, जो अभी सीसी सीमेंट के ऊपर का जो रोड कॉन्ट्रैक्ट है उसके ऊपर पे, तो हमारा ये कहना है कि उन्होंने और बहुत सारे मुद्दों पे बात करनी चाहिए, जो कि 2011 से चालू होते हैं, जब से वो सक्रिय हुए हैं. 2011 में एक टेंडर निकला था रोड कॉन्ट्रैक्ट का, जो 3 साल के लिए दिया गया था, जो सिटी के लिए 278 करोड़ का था, ईस्टर्न सबब के लिए 352 करोड़ का था और वेस्टर्न सबब के लिए 339 करोड़ का था. अभी ये जो कॉन्ट्रैक्ट दिया गया था उसमें भी वही 6 लोग थे, 6 कॉन्ट्रैक्टर थे, जो 2011 से लेकर 2017 तक कंटिन्यू थे. उनमें कोई कंपटीशन नहीं थी. अपने आप में कार्टेल करके उन्होंने कॉन्ट्रैक्ट लिए थे और इस प्रकार से लिए थे कि ये कॉन्ट्रैक्ट में तुम थोड़ा आगे बढ़ो, ये कॉन्ट्रैक्ट में मैं थोड़ा पीछे रहता हूँ, ये कॉन्ट्रैक्ट में मैं आगे बढ़ता हूँ, तुम थोड़ा पीछे रहो. इस प्रकार से पूरा कार्टेल उसमें किया गया था. 2012 में इसी महानगर पालिका में एक स्कूल के जो विद्यार्थी होते हैं उनको जो वस्तुएं दी जाती है उसका एक घोटाला हुआ और मार्केट रेट से तकरीबन 30% अबोव में उसकी परचेसिंग की गई, जिसके बारे में हम कोर्ट में भी गए थे और कोर्ट ने भी महानगर पालिका को फटकार लगाई थी. 2013 में इसी प्रकार का लोगो घोटाला हुआ था. जो उद्धव साहब के एक मित्र हैं, उन्होंने महानगर पालिका को लोगो निकाल के दिया था, उसकी तकरीबन 32 लाख रुपए का उन्होंने बिल दिया था, जो कि प्रैक्टिकल नहीं था. यही बात 2014 में हुई. विदाउट टेंडर रोड कंसल्टेंसी के लिए 786 करोड़ रुपए का कॉन्ट्रैक्ट दिया गया विदाउट टेंडर. यही बात जो टैब दिए गए बच्चों को, वो टैब के बारे में भी हुई, जबकि बाजार में टैब की कीमत 4,800 से लेके 5,200 थी. वही टैब उस समय 10,000 12,000 के तकरीबन खरीदी की गई. यही बात जो जिजामाता उद्यान है, वीर जिजामाता उद्यान, वहां पे पेंगुइन की जो देखभाल का जो कॉन्ट्रैक्ट है उसमें होगी. वहां पे भी 200-250 करोड़ के जो अपने थे उन लोगों को कॉन्ट्रैक्ट दिया गया. वही बात कोविड में भी हुई, वही बात पॉटोल में भी हुई, पॉटोल के जो कॉन्ट्रैक्ट दिए गए उसमें भी हुई. हमें लगता है कि जिस प्रकार से आज आदित्य ठाकरे जी बात कर रहे हैं, उस प्रकार से इन मुद्दों पे भी उन्हें बात करनी चाहिए. ये हो नहीं सकता कि आप दूसरों के ऊपर उंगली दिखाए तो आपके ऊपर भी 10 उंगलियां हैं. इसके बारे में आप क्या बात करेंगे? और हम ये कहते हैं कि हम अभिनंदन ही करते हैं उनका कि उन्होंने ये बात निकाली, लेकिन अगर तहकीकात होनी है तो इन पूरे सब चीजों की तहकीकात 2011 से लेके होनी चाहिए. ये हमारी मांग है. सर कल बीएमसी कमिश्नर इकबाल सिंह चहल ईडी के सामने हाजिर हुए थे कुछ दस्तावेजों के साथ. उसमें एक सुजीत पाटकर को लेके एक जम्बो कोविड सेंटर में कथित घोटाले का आरोप है और उसी मामले में ईडी ने उन्हें बीएमसी कमिश्नर को तलब किया था कुछ दस्तावेजों के साथ. उस मामले में आपका क्या कहना है? मुझे तो लगता है कि अभी ये मामला जिस तरह से चल रहा है, आने वाले दिनों में कोरोना के जो कॉन्ट्रैक्ट दिए गए उसमें से बचने की कोशिश जो आयुक्त कर रहे थे, मुझे लगता है वो अब बच नहीं पाएंगे. और हो ना हो इकबाल चहल परमजीत सिंह जी के रास्ते पे चल रहे हैं, ऐसा मुझे दिख रहा है. सर कल आदित्य ठाकरे ने ये कहा कि 6,000 करोड़ के टेंडर दिए गए रोड के मरम्मत के लिए
और ये तब हुआ जब बीएमसी का कार्यकाल खत्म हो गया था। तो कैसे बीएमसी के कार्यकाल के खत्म होने के बाद इस तरीके के टेंडर दिए जा सकते हैं? ये तो गलत है, इसमें कोई दो राय नहीं है कि इस प्रकार से आगे के 3 साल का कॉन्ट्रैक्ट देना गलत है। लेकिन यही बात इससे पहले भी हुई है, जब आदित्य ठाकरे सत्ता में थे तभी भी यही बात हुई है और यही बात अभी हो रही है। हमें लगता है सिस्टम चेंज होनी चाहिए, आदमी बदलने से नहीं होगा, सिस्टम चेंज करने से फरक आता है। सर एक वेगळा प्रश्न आहे, मराठीचा असतो परंतु आता राज्य सरकारचं एक GR निघालेलं आहे, त्याच्यामध्ये हिंदी राष्ट्रभाषा असा उल्लेख करण्यात आलेला आहे। चुकीचा उल्लेख आहे, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, हिंदी राष्ट्रभाषा आहे असं कुठेही म्हटलेलं नाही। त्यामुळे मला असं वाटतं तो GR असेल तर GR सरकारने बदलला पाहिजे। थँक्यू। भंडाऱ्याची उधळण म्हणजे